नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागामध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा एका कलाकाराविषयी ज्याच्या कुटुंबाने अभिनय आणि रंगभूमीसाठी भरीव काम केले. ते शाळेत असतानाचीच ही एक आठवण आहे. शाळेत असताना शाकुंतल नाटकात ते भरताची भूमिका करत होते. प्रयोग रात्रीचे असल्याने दुसऱ्या दिवशी वर्गात जांभळ्या देणं आलंच. मग शेवटी मुख्याध्यापकांनी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी एक चिठ्ठी पाठवली. वडील कामात व्यस्त म्हणून मग त्यांचे भाऊ गेले. मुख्याध्यापकांनी सांगितलं की त्यांना अभ्यास किंवा नाटक ह्यापैकी एकाचीच निवड करता येईल. आणि त्यांच्या मोठ्या भावाने एकही क्षण न घालवता आपल्या लहान भावाला सांगितलं की बॅग घेऊन ये, आणि ते शाळेतून निघून गेले. त्यानंतर त्यांना न्यू एरा स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथून त्यांनी मॅट्रिक केलं. मग रुईया कॉलेजमधून विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं. त्यांना एरोनॉटिकल स्पेस इंजिनियर खरं तर व्हायचं होतं, पण शेवटी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच ते अभिनय क्षेत्राकडे वळले आणि चित्रपटसृष्टी गाजवली. आपण बोलतोय त्या अभिनेत्याविषयी ज्यांचे वडील म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर, मोठा भाऊ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर, आणि ते अभिनेते म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाविषयी बोलते. ते तुमचा नहीं देखा किंवा दिल देके देखो, तिसरी मंजिल, जंगली असे चित्रपट ज्यांच्या अभिनयाने आणि त्यातील गाणी त्यांच्या नृत्यामुळे गाजली असे अभिनेते म्हणजेच शम्मी कपूर. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. शम्मी कपूर यांनी सुरुवातीला त्यांच्या वडिलांच्या नाटक कंपनीत म्हणजे पृथ्वी थिएटरला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्यावेळी त्यांना महिन्याला फक्त 50 रुपये मिळायचे. मग पहिल्या काही वर्षात त्यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत. म्हणजे 1953 ते 1957च्या काळात त्यांच्या अनेक चित्रपटांना रसिकांचा प्रतिसादच मिळाला नाही. पण त्यांचा वेगळा अंदाज, नृत्यशैली, पडद्यावरचा त्यांचा प्रेझेन्स हा मात्र लक्षवेधी ठरला. त्यांची नृत्यशैली जरा वेगळीच होती. ते स्वतःच अनेक डान्स कोरिओग्राफ करायचे आणि अनेकदा त्यांनी चित्रपटांमध्ये कोरिओग्राफर शिवायच डान्स केलेले आहेत. ये चांद सा रोशन चेहरा, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, बार बार देखो, बदन पे सितारे, एहसान तेरा होगा मुझ पर, याहू अशी अनेक गाणी आपल्याला त्यांच्या नृत्यामुळे आजही लक्षात आहेत. त्यांच्या या शैलीमुळेच ते भारताचा एल्विस म्हणून ओळखले गेले. 1955मध्ये रंगीन राते या चित्रपटाच्या सेटवर शम्मी कपूर आणि गीता बाली यांची भेट झाली. या चित्रपटात त्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होत्या आणि 4च महिन्यात त्यांनी लग्नही केलं. 1955 साली एका मंदिरात त्यांचं लग्न झालं. पण 1965मध्ये कांजिण्यांमुळे त्यांचं निधन झालं आणि हा आघात शम्मीजींना नैराश्यापर्यंत घेऊन गेला. त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांनी इम्तियाज अलीच्या 2011मध्ये आलेल्या रॉकस्टार या चित्रपटात त्यांचा नातू रणबीर कपूर बरोबर काम केलं. हा त्यांचा शेवटचा चित्रपट. रणबीरनेच त्यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी राजी केलं आणि 14 ऑगस्ट 2011 रोजी त्यांचं निधन झालं. हा अभिनेता काळाच्या नेहमीच पुढे होता. असं म्हणतात की इंटरनेट वापरणाराही हा पहिलाच सेलिब्रिटी. त्यांनी इंटरनेट युजर्स कम्युनिटी ऑफ इंडियाचं अध्यक्षपद भूषवलं. इथिकल हॅकर्स असोसिएशनची स्थापना केली. कपूर कुटुंबावरती असलेली वेबसाईटही त्यांनी चालवली. या साईटवर कुटुंबातील सदस्यांची सर्व माहिती अपडेट केली जात असे. अशा या हरहुन्नरी कलाकाराविषयी आपण आज बोलत होतो. त्यांचं कुठलं गाणं किंवा त्या गाण्यामधलं कुठलं नृत्य तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचा हा भाग जरूर लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईबही करा.